द्वारका येथील प्रसिद्ध श्री कासलीवाल लाल गणपती मंदिर गणेश जयंती उत्सव 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महाभिषेक, महागणेश याग, महायज्ञ, महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसर भक्तिरसात भारावून गेला होता। या सोहळ्याचे आयोजन कासलीवाल परिवाराने केले होते। गणेश भक्त, ग्रामस्थ आणि भाविकांनी या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले। गणपती बाप्पा मोरया या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। या उत्सवाबाबत अधिक माहिती देताना अशोक कासलीवाल, नीरज कासलीवाल, माजी आमदार जयंत जाधव आणि माजी नगरसेवक विनायक नय्याजी खैरे यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती सोहळ्याचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले। भाविकांच्या सेवा आणि श्रद्धेने हा उत्सव अधिक भव्य आणि भक्तिरसपूर्ण झाला। पावन गणेश मंदिर द्वारका या मंदिराची स्थापना सन 1975 मध्ये शेठ भागचंद देवकरण कासलीवाल यांनी केली। 1977 साली स्वतः संत जनार्दन स्वामी या ठिकाणी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन गेले आहे। या मंदिराच्या कळसाची पूजा स्वतः जनार्दन स्वामींच्या हस्ते झालेली आहे। नवसाला पावणारा म्हणून या गणपतीची ख्याती आहे आणि आमचा सर्व एकत्र परिवार आहे 50 लोकांचा। त्या सर्वांचं एकच ध्येय असतं का बाप्पाचा जो जन्मदिवस आहे तो सर्वात चांगला कसा साजरा होईल। त्यामुळे प्रत्येक व्यक्ती घरातली खूप खूप काम करते आणि त्याचा रिझल्ट असा होतो का सर्वांना इथे येऊन आनंद मिळतो। आज सकाळपासून आज गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे। कासलीवाल परिवारातर्फे पाठ पूजा हवन सर्व करून भंडाऱ्याचा नियोजित कार्यक्रम केला जातो। भंडाऱ्याला कमीत कमी 5 ते 10 हजार लोक प्रसादाचा लाभ घेतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी गर्दी फार वाढत चालली आहे आणि अशीच कृपा गणपतीची सर्व भक्तांवर राहो हीच गणपती चरणी प्रार्थना। मागी गणेश जयंतीच्या सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा। संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी या ठिकाणी स्वहस्ते या ठिकाणी स्थापन केलेली ही गणेशाची मूर्ती आहे। या परिसरातील आणि दूरदूरच्या भाविकांना या गणेशाच्या प्रचितीची अत्यंत चांगली अशी अनुभूती आहे। त्यामुळे या ठिकाणी कासलीवाल परिवाराने वर्षानुवर्ष या गणेशाची या स्थापना झाल्यापासून या ठिकाणी सेवा देत आहेत। गणेश जयंतीच्या दिवशी या ठिकाणी मोठा भंडारा आयोजित केला जातो आणि स्थापनेपासूनही आम्ही या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी येणारा जो काही भाविक आहे तो दरवर्षी अधिक प्रमाणात वाढत चाललेला आहे। या ठिकाणी आलेले हे सगळे जे अनुभव आहे भाविकांना ते अतिशय चांगला आहे आणि या निमित्ताने कासलीवाल परिवार या ठिकाणी भाविकांची आणि गणेशाची चांगल्या पद्धतीने सेवा करतोय। मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो अशीच उत्तम सेवा कासलीवाल परिवाराच्या हातून या ठिकाणी घडत जावो। आलेल्या सर्व गणेश भक्तांनाही गणेशाचे आशीर्वाद मिळो हीच आज या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा। थोर संत जनार्दन स्वामी कैलासवासी भागचंद शेठ कासलीवाल यांच्या कार्याने, यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने या गणपतीची स्थापना झाली। त्या परिसरामध्ये गेली 50 वर्ष सातत्याने या ठिकाणी कासलीवाल परिवार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक शेठ कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या इथे महाप्रसादाचा एक आयोजन केलं जातं आणि ह्या परिसरातील जवळजवळ 15 ते 20 हजार लोक या मागी गणेश जयंती निमित्त या प्रसादाचा लाभ घेतात आणि कासलीवाल परिवारातील सर्व थोर मोठे छोटे जेवढेही ते बंधू, कासलीवाल बंधू परिवार व त्यांचे सर्व घरातले सदस्य अनोहात प्रयत्न करून या परिसरातील नागरिकांना या दिवसाचा प्रसादाचा लाभ कसा घेता येईल असा प्रयत्न करतात आणि अतिशय या परिवाराचं एक सामाजिक कार्य जर बघितलं तर अनेक
कामं या नाशिक शहरामध्ये त्या परिवाराच्या माध्यमातून झालेले. संत जनार्दन स्वामी यांचा आशीर्वाद असलेले हे परिवार अतिशय गुण्यागोविंदाने आनंदाने हा आजचा दिवस साजरा करतात. आमच्यासारखे सर्व मित्रपरिवार इथं येऊन प्रसादाचा लाभ घेतात. या परिवाराला आम्ही आमच्या खैरे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या सर्व आलेल्या भाविकांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.